सत्यनारायणाचा पूजेचा प्रसाद म्हटलं की सगळ्यात आधी आठवतो तो सुगंधी, मौसूत आणि खमंग शिरा. आज मी तुम्हाला अगदी पारंपरिक पद्धतीने आणि अचूक प्रमाणात सत्यनारायणाच्या प्रसादाचा शिरा करून दाखवणार आहे. शिऱ्याचं खरं गुपित आहे ते म्हणजे साहित्याचं योग्य प्रमाण आणि भाजण्याची योग्य पद्धत. हे प्रमाण अगदी तंतोतंत पाळलं तर शिरा होतो एकदम मऊ, लुसलुशीत, खमंग आणि तोंडात टाकताच विरघळणारा. सत्यनारायणाच्या पूजेसाठी असो किंवा घरच्या एखाद्या शुभ कार्याचा प्रसाद असो, हा शिरा एकदा नक्की करून पहा. आणि हो, प्रसादाचा शिरा असा जमला की प्रसाद घेणारे यावर्जून हा शिरा एवढा मस्त कसा झाला हे तर नक्कीच विचारतील. चला तर मग अजिबात घाई न करता अचूक प्रमाणात आणि पारंपरिक पद्धतीने बनवूया आपल्या सत्यनारायणाचा प्रसादाचा हा खास शिरा. 1.25 वाटी इथं रवा घ्या, 1 वाटी तूप घ्या, 1.25 वाटी आपल्याला पिठी साखर घ्यायची आहे. ड्रायफ्रूट्स तुमच्या आवडीनुसार इथं तुम्ही घेऊ शकता. इथं मी काजू, बदाम आणि मनुके घेतलेले आहेत. 1 चमचा आपल्याला वेलची पूड घ्यायची आहे. पहा इथं हिरव्या वेलदोड्याची 1 चमचा पूड घ्यायची आणि त्याचबरोबर 1 चांगलं पिकलेलं केळं घ्यायचं आहे. आणि एवढ्या साहित्यामध्ये छान असा आपण प्रसादाचा शिरा बनवणार आहोत. आज मी वाटीच्या प्रमाणात तुम्हाला प्रसादाचा शिरा दाखवत आहे. 1 वाटी तुपावरती 1.25 वाटी रवा आपल्याला भाजून घ्यायचा आहे. तूप छान वितळू द्या आणि चांगलं कडकडीत गरम झालं की त्याच्यामध्ये थोडासा रवा टाकून पहा. रवा चांगला फुलला की आपला जो बाकीचा रवा आहे तो आपण भाजायला घेऊया. छान असा तुपामध्ये रवा टाकल्यानंतर फुलतो आणि तो फुलला की समजायचं की तूप आपलं व्यवस्थित गरम झालेलं आहे. आता हा रवा आपल्याला तुपावरती भाजून घ्यायचा आहे. 4 ते 5 मिनटासाठी मध्यम गॅसवरती रवा तुम्ही भाजून घ्या. गॅस मध्यम ठेवा किंवा गॅस एकदम स्लो ठेवा. स्लो गॅसवरती ही रवा छान भाजला जातो. पहा इथं एकदम गॅस स्लो ठेवलेला आहे मी आणि त्याच्यावरती हा रवा भाजत आहे. 5 ते 6 मिनटासाठी रवा चांगला भाजून घ्यायचा. रवा चांगला फुलायला लागला की बाकीचे जिन्नस आपण याच्यामध्ये घेणार आहोत. रवा भाजतोय तोपर्यंत आपण इथं पाण्याची तयारी करूया. दूध आणि पाणी आपल्याला मिक्स घ्यायचं आहे. 1.25 वाटी पाणी आणि 1.25 वाटी आपण इथं दूध घेतलेलं आहे. पहा आता हे दूध आणि पाणी आपल्याला गॅसवरती गरम करायला ठेवायचं आहे. रूम टेम्परेचरचं दूध घ्या आणि पहा इथं हे गॅसवरती आपण दूध गरम करायला ठेवलं आहे आणि रवाही आपला छान भाजला आहे. साधारण रव्याला गुलाबी कलर आला की रव्यामध्ये आपल्याला ड्रायफ्रूट्स टाकून घ्यायचे आहेत. ड्रायफ्रूट्स वेगळे न भाजता हा रवा जेव्हा गरम गरम असतो तेव्हा त्याच्यामध्ये हे ड्रायफ्रूट्स भाजून घ्या. छान व्यवस्थित खमंग भाजले जातात. पहा इथं रवा गरम असतो, तूप आपलं गरम आहे आणि त्याच्यामध्ये हे ड्रायफ्रूट्स जेव्हा तुम्ही भाजता तेव्हा वेगळे ड्रायफ्रूट्स भाजून घ्यायची आपल्याला गरज पडत नाही. 2 ते 3 मिनटासाठी ड्रायफ्रूट्स छान भाजून घ्या. त्याच्यानंतर आपण जे केळ घेतलं होतं ते केळ छान अशा बारीक आपण फोडी करून घेतलेले आहेत केळाच्या. पहा आणि हे केळही आता या रव्यामध्ये आपण भाजून घेऊया. झटपट होणारा हा प्रसाद आहे आणि तुम्ही पहा इथं अगदी साध्या सोप्या पद्धतीने मी तुम्हाला हा प्रसादाचा शिरा दाखवत आहे. आज मी वाटीच्या प्रमाणामध्ये तुम्हाला दाखवलं आहे, पण तुम्हाला जर प्रमाण जास्ती घ्यायचं असेल तर आहे हे आपलं जे तुपाचं किंवा रव्याचं प्रमाण आहे हे तुम्ही वाढवू शकता. आता 1.25 वाटी रव्यावरती आपण जेव्हा हा शिरा प्रसादाचा शिरा रव्याचा बनवतो तर हा कमीत कमी 10 ते 15 लोकांसाठी तुम्ही प्रसाद म्हणून देऊ शकता. तर पहा इथं हा आता हे गरम झालेलं दूध आणि पाण्याचं मिश्रण आपल्याला थोडं थोडं करत रव्यामध्ये घ्यायचं आहे. गॅस मंद ठेवा आणि मंद गॅसवरती संपूर्ण हा शिरा आपल्याला करून घ्यायचा आहे. पहा इथं सगळं मी दूध आणि पाण्याचं मिश्रण या रव्यामध्ये घेतलं आणि छान असं स्पॅच्युलाच्या साहाय्याने आपण छान ढवळून घेऊया. पहा आता याच्यावरती आपल्याला 2 ते 3 मिनटासाठी झाकण ठेवायचं आहे. गॅस बारीक ठेवा. गॅस अजिबात सुद्धा मोठा किंवा मध्यम करू नका. पहा इथे 2 ते 3 मिनिट झाले आणि छान असा रवा आपला दूध पाण्याच्या मिश्रणामध्ये छान मिक्स झालेला आहे. 4 ते 5 आपण तुळशीची पानं, 1 चमचा वेलची पावडर आणि 1.25 वाटी पिठी साखर याच्यामध्ये घेतली आहे. मोठी साखर न घेता मी पिठी साखर घेतली कारण पिठी साखर पटकन रव्यामध्ये विरघळते. मोठ्या साखरेला विरघळायला वेळ लागतो, मग एखाद्या वेळेस रवा खाली लागण्याचा संभव असतो. साखर विरघळेपर्यंत आपण थांबतो, मग तोपर्यंत रवा खाली लागतो किंवा लवकर साखर विरघळत नाही किंवा तोंडात साखर तशीच लागते.
म्हणून काय करायचं, पिठी साखर करायची आणि पिठी साखर या रव्यामध्ये घ्या, म्हणजे प्रसादाचा शिरा अगदी परफेक्ट आपला तयार होतो. तुपाचं प्रमाणही आपलं व्यवस्थित आहे. मी 1.25 वाटी रव्यासाठी 1 वाटी तूप घेतलेलं आहे. तुम्हाला जर 1.25 वाटी तूप घ्यायचं असेल तर तुम्ही घेऊ शकता, पण शिरा खूपच तुपकट होतो, त्याच्यामुळे थोडंसं तुपाचं प्रमाण मी कमी ठेवलेलं आहे. तुमच्या अंदाजानुसार तुम्ही इथं तूप वापरू शकता. अगदी तुम्ही 1.25 किलो जर रवा घेतला तर 1.25 किलोसाठी 750 ग्राम म्हणजे 1.25 किलो तूप भरपूर होतं. पण तुमच्या अंदाजाने मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही 1.25 किलोला 1.25 किलोही वापरू शकता. पण इथं मी जे प्रमाण वापरलं आहे हे परफेक्ट प्रमाण झालेलं आहे आणि अगदी व्यवस्थित असा हा प्रसादाचा शिरा आपला तयार झाला आहे. पहा, जरासुद्धा ते तुपाचं प्रमाण जास्ती झालेलं नाही. नाहीतर काही वेळेला रवा एका बाजूला होतो आणि सगळं तुपाचंच त्याच्यामध्ये संपूर्णपणे तूप लागतं. तर तसं न होता बरोबर 1 वाटी 1.25 वाटी रव्यासाठी 1 वाटी तूप आपलं बरोबर झालेलं आहे. 1-2 चमचे तूप मी वरून घेतलेलं आहे, कारण आपल्या प्रसादाच्या शिऱ्याला चकाकी फार छान येते आणि चवही छान लागते. आणि अशा पद्धतीने आपला प्रसादाचा शिरा तयार झाला आहे. जराही चिकट झालेला नाही आहे किंवा अगदी त्याचा लगदा वगैरे झालेला नाही. पहा, छान असा मोकळा सळसळीत योग्य व्यवस्थित चांगल्या प्रमाणामध्ये योग्य प्रमाणामध्ये हा शिरा तयार झाला आहे. तुम्हाला जर 1.25 किलोच्या शिऱ्याचं प्रमाण हवं असेल तर मला कमेंटमध्ये सांगा, मी तेही तुम्हाला देईन. आणि अशा पद्धतीने सत्यनारायणाचा छान असा प्रसादाचा शिरा आपला तयार झाला आहे. तर तुम्ही करून पहा, खाऊन पहा. रेसिपी जर तुम्हाला आवडली तर चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. हा प्रसादाचा शिरा एकदा माझ्या पद्धतीने करून पहा. चव इतकी मऊसूद, खमंग आणि प्रसादासारखी लागेल की सत्यनारायणाच्या पूजेचा तो खास प्रसाद पुन्हा पुन्हा खावासा वाटेल. रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या आप्तेष्टांस शेअर करा. धन्यवाद मंडळी.